सर नमस्ते. नमस्कार नमस्कार. आज आपण ज्या प्लॉट मध्ये आलेलो आहे, हा. आता आपण कर्नाटक बॉर्डर वरती आहात, त्यामुळे शेतकऱ्याला हिंदी किंवा मराठी समजत नाही किंवा बोलता पण येत हा नाही, बरोबर आहे. तर त्यांच्या वतीनं तुम्ही बोलणार आहात. हा, तर आज ज्या प्लॉट मध्ये उभा आहे त्या शेतकऱ्यांचं नाव काय आहे? हे मलकप्पा लिंबी तोटे म्हणून आहे. बर सदनशील शेतकरी आहे. बर हा. गाव नागणसूर आहे, अक्कलकोट तालुका, जिल्हा सोलापूर. बर. हा. आता जो केळीचा प्लॉट आहे तो किती एकर मध्ये? हे टोटल 3 एकर क्षेत्र आहे सर केळीचं. बर आणि हे G9 जैन कंपनीचं केळी रोप आहे. बर बर. पहिल्यांदाच लागवड केली? हा, पहिल्यांदाच. ह्यांना काही कुठलाही अनुभव नाही हे बर. केळीबद्दल. हा बर. अनुभव नसताना सुरुवातीला लागवड झाली. हा. बर सर, दोन रोपांच्या मधलं अंतर किती ठेवलंय आता? हे 2 रोपातलं अंतर योग्य अंतर म्हणून 7x5 अंतर आहे. बर. साधारण आज लागवड करून किती दिवस झाले? हे बघा 8 महिने झाले. 240 दिवस झाले बघा. बर, 8 महिने. 8 महिने कम्प्लीट. हा, साधारण अजून 2.5 ते 3 महिने बाकी आहेत. हा. म्हणजे झाडाची साईज व्हायला अजून 2 महिने पूर्ण हा, आहेत आहे, हार्वेस्टिंगला. 100%. आज आपण EN झाली की नुकतीच हा व्हिडिओ घेतोय. तर सर, आता जे तुमच्या पाठीमागं घड दिसतोय त्याच्यामध्ये मला फणे किती आहेत ते मोजून दाखवा ना सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहे. 11. हा. आणि साधारण एका झाडाला पाने किती आहेत, म्हणजे हिरवी सशक्त पानं किती आहेत? 12-15 पर्यंत असेल सर. हा? 12 ते 15 पर्यंत असेल. तेवढा का मोजला नाही, मोजून बघावं लागेल. साधारण एक 15 तरी पान हा, आहेत. आहे, आणि प्लॉट मध्ये आपण सगळ्या त्याचा गुण बघू शकता तुम्ही. हा, आणि बुंदा पण तुम्ही बघितला तर जवळजवळ 3.5 फुटाच्या पुढे 4 फुटापर्यंत आहे. हा, बुंद मोठा आहे. हा. बरं सर, आता जनरली काय होतं, EN चालू झाली की लोकांच्या बागेमध्ये करप्याचा प्रॉब्लेम जास्त राहतो. तर तसा काय प्रॉब्लेम झालाय का ह्या प्लॉट मध्ये? नाही, आम्ही पूर्वीपासून हे लहान रोपं असताना पासूनच आम्ही ऑर्गॅनिक आणि रासायनिक दोन्ही खत वापरत आलो. 50% ऑर्गॅनिक वापरलेलं आहे. ऑर्गॅनिक खत ह्याला सॉइलगेन, ट्रायगेन आणि जिओगेन आणि मध्यंतरी थोडाफार भूमिचर्चा पण सोडलेला आहे. बर बर हा, भाग्यलक्ष्मी दूध डेअरीचं हे सॉइलगेन, ट्रायगेन, बर ते आपलं जिओगेन, बर. हे कॅन, बर. हे कॅन कंटिन्यू सोडत असतो आम्ही. बरं, हे जिओगेनचं कॅन सोडल्यामुळे तुम्हाला बेनिफिट काय जाणवलं सर? नाही, हे बेनिफिट तेवढं आमच्या भागात कोणीही वापरलं नाही. आपल्या भागात बर 1-2 शेतकऱ्यांनीच वापरलेलं आहे. बर हे बघण्यासारखा भाग आहे. आम्हाला आम्ही एवढं सांगू शकतो, अक्कलकोट तालुक्यामध्ये असं दर्जेदार केळी झाडं कोणाचंही नाही, कोणाच्या शेतकरी. हां, आणि ते परवा एक पोलन कंपनीचं एक मीटिंग झाला, त्यावेळी पण हे प्लॉटची, हे मलकप्पा लिंबी तोटे शेतकऱ्यांची नाव तिथं काढण्यात आले. तिथं 70-80 एक्सपोर्ट करणारे शेतकरी होता. हे आम्ही एक्सपोर्ट करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत ट्रीटमेंट देत आलो. हे त्यांनी पण येऊन गेले, पोलन कंपनीचं लोकपणा. ह्यांनी म्हणले हे एकदम टॉप बाग आहे, एक्सपोर्ट 100% होतील म्हणून सांगितले. आता काही दिवसांनी ह्याला बॅग टाकणार आहे, 7-8 दिवस. बरं, आता बॅगिंगची बी हा, तुमची बॅगिंगचं सिस्टीम चालू प्लॅनिंग आहे. आहे. हा, बरं सर, सदरच्या प्लॉटला मुळी बंद पडायचा काय प्रॉब्लेम आला का? हे नाही नाही, कंटिन्यू काही नाही. हे झाड प्रत्यक्ष येऊन बघितलं त्यांना कळणार काय प्लॉट आहे. हे व्हिडिओमध्ये किती जाईल का त्याचं का नाही, प्रत्यक्ष येऊन बघितलं की आश्चर्यचकित होण्यासारखा बाग आहे. एकदम 1 नंबर बाग. बरं, ॲव्हरेज आता एका झाडाला आता तुम्ही फणे मोजले, एक 12 ते 13 फणे आहेत. हा, सारा मिनिमम आहे. हे मिनिमम, मॅक्झिमम 14, 15, 16, 17 पर्यंत फणे आहे काही झाडांना. बर. हा, तर आता साधारण 12 ते 13चं जरी आपण पकडलं तरी अंदाजे वजन किती भरल सर? आमचं ते पोलन कंपनीचे तज्ज्ञ लोक इथं भेट दिला होता ह्या प्लॉटला. त्यांनी सरासरी 38 ते 40 एव्हरेज सांगितले सरासरी. बर. हा, काही झाडांना वजन त्याच्यापेक्षा जास्तच होणार आहे, असं आहे कंडिशन त्यांचं. आम्हाला तेवढा काय केळीमध्ये एवढा पूर्ण नॉलेज नाही. त्यांनी सांगत होता हे प्लस आहे, 40+ होणार प्रत्येक घड, असं सांगत होता. साधारण 40 किलो जरी पकडलं तरी 40 टन तुमचं उत्पादन हा फिक्स आहे. हा, एकरी 40 टन. हा, एकरी 40 टन. एकरी 40 टन आहे. 3 एकर 3 बाग एकर बाग आहे. आहे. प्लॉटला किती खर्च झालाय म्हटलं तुम्ही? हे साधारण ड्रिप वगळून रोप सहित आणि खत व्यवस्थापन, फवारणी वगैरे सर्व मिळून एकरी 1.5 लाख पर्यंत खर्च झाले. बर बर. सर, आता तुम्ही सांगितलं की 35 ते 38 ते 40च्या दरम्यान घड पडेल.
तर साधारण 40 टन आपण ॲव्हरेज एकरी धरलं हा. तर 25चं जरी आपण एक 20चं जरी 20 रुपये जरी रेट पकडला हा. तरी अंदाजे उत्पन्न किती होईल सर तुमचं? आम्ही सरासरी 40 टन एव्हरेज काढलेलं आहे. बर, त्याप्रमाणे एका झाडाची 20 रुपये झालं तर 800 रुपये होईल. म्हणजे 8 लाख रुपयाचं. 1000 झाडाचे 8 लाख रुपयेपर्यंत त्याचं हे होईल. बरं, 8 लाखाच्या हिशोबाने तुम्ही 1.5 लाख रुपये तुमचा खर्च झालेला आहे. हा. बरं सर, तुम्ही ऑर्गॅनिक खत पण वापरलेली ह्याच्यामध्ये, रासायनिक खत पण वापरलेत. पूर्वी तुम्ही नुसती रासायनिक खत वापरत होता, आज ऑर्गॅनिक खत प्लस रासायनिक वापरल्यामुळे तुम्हाला काय बदल काय वाटला? सर, हे प्लॉट मी पूर्वीपासून आमच्या निरीक्षणाखाली आहे आणि हे 100% पूर्वी रासायनिक खत वापरात आलं 2-2.5 महिन्यापर्यंत. तेवढा ग्रीप नव्हता. आम्ही नंतर ह्याला प्रत्येक झाडाला 1-1 किलोप्रमाणे सॉईल गेन दिलेलं आहे आणि ट्रायगेन थोडं मिक्स कॉम्बिनेशन करून ते जिओगेन वगैरे सोडले. ते सॉईल गेन बांधल्यावर नंतर ह्याचं सगळं वाढ म्हणा सगळं कायापलट झाले. त्याप्रमाणे ग्रीप झाले. हे पूर्वी कमीच होता, तेवढा ग्रीप नव्हता ऑर्गॅनिक वापरण्यापूर्वी. तुमच्या भागामध्ये सर केळीची पीक कमी आहे, तर आता जी नव्याने केळी करू इच्छित आहेत त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? बघा, आपल्या नागणसूर परिसरात आपल्याला आपल्या जवळचं लोक आपल्या मंडलमध्ये म्हणा आपल्या तालुक्यात काही तिकडा भागात एक्सपोर्ट केलं असेल नसेल आम्हाला तेवढा काय माहीत नाही. आपल्या परिसरात आडदा गावात कोणीही एक्सपोर्ट केलं नाही आजपर्यंत. आम्ही माझ्या पण स्वतःचा 2 एकर केळे आणि मलकाप्पा लिंबितोडे आम्ही दोघं मिळूनच असं ठरवलो की केळी लावायचं म्हणलं तर उगा इतर शेतकऱ्यासारख्या पिकून इथं लोकलमध्ये विकायचं नाही, काहीतरी नवीन करून याला एक्सपोर्ट करायचं. द्राक्ष एक्सपोर्ट करतात लोक. आपल्या गावात जवळपास पूर्वी 400 एकरपर्यंत द्राक्ष होता, अति कमी आता कमी होत आले, 200 एकरपर्यंत राहिले. द्राक्षाला खूप नैसर्गिक आपत्ती आहे आणि लेबर पण खूप ह्याला लेबर पण नाही. आम्ही असं ठरवलं द्राक्षासारखा पैसे झाला पाहिजे आपला. द्राक्षाला एकरी जास्ती म्हटलं तर 2 लाख रुपये वाचतात खर्च जाऊन. 2 ते 3 लाख रुपये खर्च आहे प्रति एकरी बेदाणासाठी. आम्ही असं ठरवलं ह्याला पण दीड लाखाचा खर्च करून आम्ही द्राक्षापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याच्या उद्देशानेच लावलेलं आहे. त्यामुळे हे 100% आमच्या भागात ह्या शेतकऱ्यांची कष्टामुळे म्हणा चला ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणि रासायनिक कॉम्बिनेशन केल्यामुळे एकदम जबरदस्त द्राक्षापेक्षा जास्त पैसे होणार 100%. ह्याच्यात काय हे नाही. म्हणजे तुमच्या भागातील केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी वळालं तरी अडचण काय अडचण आहे? 100% वळावा. शेतकरी आणि वळायचं असेल तर असं उगा लोकल मार्केटचा नादात पडू नये. वळाला तर ऑर्गॅनिक आणि रासायनिक कॉम्बिनेशन करून तुम्ही शेतीमध्ये 100% एक्सपोर्ट करण्याच्याच हे उद्देश ठेवूनच लहान रोपं लावताना आमचा उद्देश असायला पाहिजे की हे एक्सपोर्ट करायचे. त्याप्रमाणे हे तुम्ही बघू शकता दोन्ही लॅटरल टाकलेले. आपल्या भागात कोणी असं दोन्ही बाजूने लॅटरल टाकलेलंच नाही. हां, कसं असते आम्ही त्या लावतानाच आम्ही पूर्ण नियोजित हे सगळं काम केलेलं आहे. सुरुवातीला सर तुम्ही ऑर्गॅनिकचा तुमच्या शेतामध्ये वापर केलता, तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा ना सर थोडा. सर, मी माझ्या 3 वर्षाचे सीताफळ बाग आहे, त्याला पण खूप छान शेटिंग आहे, साईज आहे आणि आपल्या ह्या वर्षाच्या निसर्गाच्या अवाकृपामुळे खूप लोकांकडे शेटिंग कमी आहे सीताफळाला. आमचं जवळपास 3 वर्षाच्या बागाला 20 पासून 50-60 पर्यंत सेटिंग आहे प्रत्येक झाडाला. आणि त्याला पण प्रत्येक झाडाला 1-1 किलो हे सॉईल गेन, ट्रायगेन आणि थोडा रासायनिक आणि जिओगेन वापरलेलं आहे. भूमी चार्जर वापरलेले आहे त्याला, असं आहे. आणि केळीला पण सगळं ह्यांनी काय शेतकरी वापरा आम्ही दोघं मिळूनच केलेलं हे केळी बाग आहे ह्यांनी काय ट्रीटमेंट दिला सगळं आम्ही सगळं कंटिन्यू रात्री आम्ही चर्चा करतो उद्या काय करायचं कामाचे नियोजन आम्ही दोघं परस्पर चर्चा करूनच सगळं दोन्ही बाग पिकवलेले आहे. आता सर तुम्ही अक्कलकोट आणि नागणसूर भागामध्ये तुमचं काम चालू आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगा ना सर, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेती कशी पिकवायची किंवा त्यांना मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध होणार आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. माझे नाव कल्याणी करबसप्पा गंगोंडा, मुक्काम पोस्ट नागणसूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. मी अजून एक सांगू इच्छितो की ह्या प्लॉटमध्ये आम्हाला कोणाकोणाचे मार्गदर्शन लाभले ते पण सांगतो. आपलं जैन कंपनीचं किरण पाटील सर म्हणून आहे, त्यांचं खत व्यवस्थापन फवारणीचे मार्गदर्शन झाले. तसंच आपलं पोलन ॲग्रो कंपनीचं गवंडे साहेब आहे, बंडगर साहेब आहे. त्यातलं हिप्रिगीचं आपलं हे आयरवाडीचं हिप्रिगी म्हणून साहेब आहे. आपला मित्र गणेश जगताप सर, अमर कदम, ह्या सरांची पण मार्गदर्शन आहे. खूप लोकांची आम्ही मार्गदर्शन करून त्याचं कॉम्बिनेशन करून स्वतःचा थोडा अनुभव ह्याच्यामध्ये ॲड करून हे सतत प्रयत्न अभ्यास करून हे पिकवलेलं भाग आहे. आम्हाला पण खूप समाधान आहे. सगळ्यांचं सहकार लाभले, मार्गदर्शन लाभले.
त्यामुळे एवढ्यापर्यंत आम्ही येऊन थांबलो. ओके, नंबर सांगा सर तुमचा. माझा नंबर 99-210-85-315. परत एकदा सांगतो नंबर, मोबाईल नंबर 99-210-85-315. ओके, थँक्यू. थँक्यू, नमस्कार.